हॅलो नमस्कार, मी प्रीती आणि प्रीतीज रेसिपी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मी खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण झणझणीत एकदम स्वादिष्ट अशी मसूर डाळीची आमटीची रेसिपी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण मसूर डाळीची आमटी तर करतोच, पण कधीतरी माझ्या या पद्धतीने देखील तुम्ही नक्की करून पहा। थोडीशी वेगळी पद्धत यामध्ये मी सांगितलेली आहे, तुम्हाला देखील ही पद्धत आवडेल। एकदा केली तर तुम्ही वारंवार याच पद्धतीची आमटी करून पाहाल, याची मी गॅरंटी देते। अशी एकदम सुपर टेस्टी ही आमटी होते। तर अधिक वेळ न घालवता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी 1 कप मसूर डाळ घेतलेली आहे, नीट करून घ्यायची आहे आधी आणि धुवून घ्यायची आहे। हे पहा, एका बाउलमध्ये मी डाळ काढून घेतली आणि 2 ते 3 वेळा मी आता धुवून घेणार आहे, म्हणजे यामध्ये काही कचरा असेल किंवा पावडर असेल तर ती धुवून जाईल। केमिकल पावडर असते, त्यामुळे चोळून डाळ नेहमी अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, स्वच्छ करून घ्यायची आहे आणि पूर्ण पाणी मी काढून घेतलेले आहे आता। हे पहा, त्यानंतर मी आता कुकरमध्ये ही डाळ काढून घेते। हे पहा, सर्व डाळ मी यातली कुकरमध्ये आता टाकली। त्यानंतर मी 2 कप पाणी टाकलेले आहे। 1 कप डाळ असेल तर 2 कप मी पाणी टाकलेले आहे। यापेक्षा जास्त पाणी टाकू नका किंवा कमीही टाकू नका, हे योग्य प्रमाण आहे। हे पहा, एक बोटाचं पेर वर राहील एवढं मी पाणी यामध्ये टाकलेले आहे। आता यामध्ये मी हिंग पाव चमचा टाकलेला आहे, हळद अर्धा चमचा टाकलेली आहे, तेल 1 मोठा चमचा मी टाकलेले आहे। तुम्ही देखील तेल नक्की टाका, एकदम मऊ अशी डाळ शिजते। आणि आता गॅस सुरू करून मी कुकर ठेवलेला आहे। आपल्याला 1 शिट्टी द्यायची आहे। लक्षात ठेवा की 1च शिट्टी द्यायची आहे, यापेक्षा जास्त शिट्टी देऊ नका, नाहीतर एकदम गाळ होईल डाळीचा। मी 1 शिट्टी झाल्यानंतर गॅस लगेच बंद करून घेतलेला आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून, अर्धा इंच आलं बारीक कट करून घेतलेलं आहे, 1 मोठा कांदा कट करून घेतलेला आहे। हे पहा, 1 मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे, टोमॅटोमधील बी काढून असा बारीक कट करून घेतलेला आहे। आता यामध्ये मी ओल्या खोबऱ्याचे काप टाकलेले आहे अर्धा कप। तुम्ही यामध्ये सुके खोबरेही टाकू शकता, पण ओल्या खोबऱ्यामुळे एक वेगळी टेस्ट येते आमटीला। तुम्ही ही ट्रिक नक्की फॉलो करा, खूप स्वादिष्ट होते आमटी। आता झाकण काढते आणि हे पहा, मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। हे अशा प्रकारे मी वाटण फिरून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला। पाणी न घालता हे सर्व आपण वाटून घ्यायचं आहे मिक्सरला असे। आता कुकर थंड झाल्यानंतर याचं झाकण काढून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता डाळ व्यवस्थित अशी शिजलेली आहे। हे पहा, आणि हीच डाळ बघा एकदम मऊ सूत झालेली आहे। आपण तेल टाकले होते त्यामुळे एकदम नरम अशी डाळ शिजलेली आहे। आता घोटून घेते, हे अशा प्रकारे घोटून घ्यायचं आहे पळीच्या साहाय्याने। एक जीव करून घ्यायची आहे डाळ आधीच, म्हणजे खूप टेस्टी आमटी होते। आता इकडे गॅस सुरू करून घेतलेला आहे, कढई ठेवलेली आहे। आता 2 मोठे चमचे मी तेल टाकलेले आहे। हे पहा, 2 मोठे चमचे तेल टाकले। त्यानंतर जिरे टाकलेले आहे अर्धा चमचा। हे पहा, सुक्या मिरचीचे तुकडे मी टाकलेले आहेत, 2 सुक्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत। 7-8 या कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत। वाटण जे आपण मगाशी फिरून घेतले होते ते आता मिक्स करून घेते। हे पहा, हे असं परतून घ्यायचं आहे तेलात व्यवस्थित। हे पहा, आता यामध्ये काश्मीरी लाल मिरची पूड 1 चमचा टाकलेली आहे। कांदा लसूण मसाला 2 मोठे चमचे टाकलेले आहे, म्हणजे रेग्युलरचंच आपलं तिखट मी 2 चमचे वरून आणि टाकले।
तिखटाचे प्रमाण आपल्या आवश्यकतेनुसार ठेवावे, म्हणजे आपल्याला कितपत तिखट हवे त्यानुसार ॲडजस्ट करावे. आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. यामध्ये आता धनेपूड अर्धा चमचा मी टाकलेली आहे. भाजलेले जिऱ्याची पूड अर्धा चमचा टाकलेली आहे. एक कोरडे मसाले नंतर मी टाकले आणि आता मिक्स करून घेते. हे पहा, सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. तेलात व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. एक 3-4 मिनटं मी असं सतत हलवून घेतलेलं आहे. तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता झाकण वर लावून घेतले. एक 2-3 मिनटासाठी मी झाकण लावून शिजवून घेतलेलं आहे. हे पहा एकसारखा असा आता करून घेते, एकत्र करून घेते परत. आता हे मसाले जळू नयेत म्हणून यामध्ये अर्धा कप मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे मसाले करपत नाहीत आणि ग्रेव्ही देखील एकदम टेस्टी होते आणि मसाला देखील व्यवस्थित शिजला जातो, छान कलर येतो, कट येतो. म्हणून पाणी टाकायचं आहे ग्रेव्हीमध्ये असे किंवा मसाल्यामध्ये असे पाणी टाकावे आणि व्यवस्थित परत एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित परत मिक्स करून घेतल्यानंतर मी झाकण वर लावून घेतलेलं आहे आणि 2-3 मिनटांना आता चेक करते. हे पहा, कडेने तेल सुटलेले आहे आणि मस्त कलर आलेला आहे. मस्त सुगंध या ठिकाणी सुटलेला आहे मसाल्यांचा. सुंदर कलर आला आहे ग्रेव्हीला. आता ही शिजवलेली डाळ मी टाकलेली आहे. कुकरमध्ये थोडेसे पाणी घालून मी यामध्ये मिक्स केलेले आहे. एकत्र करून घेऊया. हे पहा, असे मी एकत्र करून घेतले. डाळ आधीच घोटून घ्यायची आहे, म्हणजे एकदम टेस्टी आमटी होते, लक्षात ठेवा. हे असं मध्येच मी घोटून घेतलेले आहे. आता गरम पाणी मी 2 ग्लास वरून टाकलेले आहे. आपल्याला कितपत पातळ हवं आहे, घट्ट हवं आहे त्यानुसार प्रमाण ठेवावे. हे पहा, हे अशा स्वरूपाचे मी आमटी केलेली आहे. हे पहा, खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही. हे पहा, आता परत उकळी येऊन द्यायची आहे आपल्याला. छान शिजवून घ्यायचं आहे. परत एकदा झाकण लावून घेते आणि मध्यम आचेवर एक 2-3 मिनटं मी शिजवून घेणार आहे. आता झाकण काढले. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे. गरम मसाला हा नेहमी शेवटीच टाकावा, त्यामुळे एकदम फ्लेवर त्याचा टिकून राहतो. आणि कसुरी मेथी टाकलेली आहे वरून, एकदम स्वाद उतरतो, टेस्टी होते आमटी. झाकण लावून घेते. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सोबतच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. हे पहा, एकदम सुगंध या ठिकाणी सुटलेला आहे आमटीचा. ही आमटी तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबरही खाऊ शकता. एकदम स्वादिष्ट होते आमटी. तुम्ही नक्की ही आमटी ट्राय करा. एकदा कराल तर वारंवार अशाच प्रकारची आमटी तुम्ही ह्याच पद्धतीची आमटी करून खाल, याची मी गॅरंटी देते. एकदम पावभाजीसारखी टेस्ट येते या आमटीला. नक्की ही पद्धत तुम्ही फॉलो करा. एकदम स्वादिष्ट आमटी तुमची होईल. पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसह. धन्यवाद.